तब तक फील्ड सेट नहीं हो सकती। चला तलवार बॉयज एंड निवडायचं आहे जेणेकरून लगेच फील्ड सेट केली जाईल। कुठल्याही एंडने तुम्हाला खेळायचं आहे? अदानी पॉवर हाऊस एंडने खेळायचं आहे की VIP डाईस एंडने खेळायचं आहे? आणि लगेचच बंदरपाकडे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। जबरदस्त हे क्रिकेटचा थरार गेल्या 3 दिवसांपासून तुम्ही अनुभवतात। सन्माननीय चंद्रकांतजी सीताराम वैदी माजी उपमहापौर विद्यमान नगरसेवक घोडबंदरगाव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा संपन्न झाला। त्यानंतर सन्माननीय राजेंद्र ठाकूरजी जे शहर प्रमुख आहेत शिवसेनेत त्यांच्या वतीने आम्हाला टी-शर्ट्स उपलब्ध झाले, त्यांच्या देखील उपस्थित त्या वेळी होती। त्यानंतर सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे, सन्माननीय विनोद पुंडलिक म्हात्रे विभाग प्रमुख घोडबंदर, श्रीयुत नितीन दामोदर किणी, श्रीयुत रणजित गणपत किणी अध्यक्ष ग्रामस्थ उत्सव मंडळ या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला। पहिल्या दिवशी मात्र प्रेक्षकांची संख्या जबरदस्त होती आणि त्यानंतर देखील दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी देखील प्रेक्षकांनी आम्हाला प्रेम दिलं, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि 2 दिवस अजूनही तसंच प्रेम अबाधित राहील अशी आम्ही अपेक्षा करतोय। आता मात्र बॉलर तयार होतोय VIP डाईस एंडने की पॉवर हाऊस एंडने हे देखील अजूनपर्यंत गुलदस्त्यामध्ये हा प्रश्न आहे। आपण पाहताय साई श्रद्धा ग्रुप घोडबंदर आयोजित मैत्री चषक 2022। तर अदानी पॉवर हाऊस एंड कडून बॉलर सज्ज होतोय पहिला, तो म्हणजे प्रणय। स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय प्रकाश। स्ट्राईकवर आहे आकिब आणि नॉन स्ट्राईकला असा प्रकाश। चला मॅच ऑन करा, कुठलाच वेळ वाया नका, मॅच चालू करा चला लगेच। अंपायर तुम्हाला देखील ही सूचना करायची, दोन्ही संघांना लगेच मॅच ऑन करायचे आणि जास्त वेळ घेऊ नका। मी 30 मिनिटं टाइम रेकॉर्ड करणार आहे। बॅटिंगने निवडायचं आहे तो एंड। ओव्हर 6 ओव्हर्स आहेत, 6 ओव्हर्स मॅच आहे। तुम्हाला मी टॉसच्या वेळी देखील कळवलं होतं की 6 ओव्हरची मॅच आहे। तलवार बॉयज चलिए, बैटिंग साइड को एंड चूज करना है और ये इतना कठिन सवाल नहीं है 1.5 करोड़ वाला। एंड चूज करने के लिए आपको इतना वक्त क्यों लग रहा है? चला ऑल सेट रेडी। वेळ झाली आहे 10:35 आणि तुम्हाला आता 11:07 ते 8 मिनिटापर्यंत धाव कंप्लीट करायचं आहे। कुठली सूचना आम्ही करणार नाही, डायरेक्ट 2 धावांची पेनल्टी असेल याची नोंद बॅटिंग करणाऱ्या संघाला सुद्धा घ्यायची आहे आणि बॉलिंग करणाऱ्या संघाला सुद्धा घ्यायची आहे। या ठिकाणी मॅच रेफरी आहेत, जर इतर वेळ वाया जातोय, बॉल हरवला वगैरे किंवा बॉल लांब गेला तर ती वेळ मोजली जाणार नाहीये, पण मैदानाच्या आतमधली वेळ मोजली जाईल। ऑल द बेस्ट, दोन्ही संघाला शुभेच्छा। पहिला बॉल फेकण्यासाठी बॉलर सज्ज होतोय प्रणय। VIP डाईस एंड कडून स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच आकिब आणि नॉन स्ट्राईकला असेल प्रकाश। पहिला बॉल चांगला बॉल होता, ब्लॉक होल डिलिव्हरी ड्राईव्ह केलाय हलक्या हाताने, बॉल जाईल वाईडिश मिड ऑन रिजन मध्ये, त्या ठिकाणी बॉल स्टॉप करेपर्यंत एकदा पूर्ण करण्याची संधी मिळाली होती। चांगलं क्रिकेट या ठिकाणी तलवार बॉयज या संघाकडून। खरं तर या मैदानामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला मोठे स्ट्रोक खेळण्याची इच्छा होत असते, पण कधी कधी तुम्हाला जेव्हा 6 षटकांचं क्रिकेट खेळायचं असते
स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणं देखील तितकंच गरजेचं. या ठिकाणी नियंत्रित स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. आकेबच्या बॅटमधून फक्त एक धाव मिळते. स्ट्राईकवर आता नवीन बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल प्रकाश. 30 यार्ड सर्कलच्या आतल्या खेळाडूंचं निर्बंध असल्या कारणाने कुठेतरी आता देखील संधी आहे बॅटर्सना. 30 थर्रार बॉल यावेळेस चांगला बॉल या ठिकाणी हाताळलाय. अँगल क्रिएट केला होता उजव्या त्याच्या फलंदाजासाठी. बॉल मात्र गोळीच्या वेगाने यष्टीरक्षकाच्या हाताचा विसाव घेतोय. दुसरा बॉल हा डॉट जातोय. क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतला तर आपण पाहू शकतो एक गलीला एक क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला कव्हरला आणि त्यानंतर मिड ऑफला एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि एक वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. चांगली ड्राईव्ह आहे. बॅट अँड पॅड मधला बॉल होता. मला टर्न केलाय मिड विकेट रिजनमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे येऊन बॉल स्टॉप करेल तोपर्यंत एक धाव मिळते. धावसंख्या जाते ती म्हणजेच 2 या आकड्यावर. 3 बॉल्स डिलिव्हर करून झालेले आहेत आणि 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या आहेत 2 धावा. सिद्दीकजी भावे हे देखील या स्पर्धेचा आनंद घेतात GTC लाईव्हच्या वतीने. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे या मैत्री चषक 2022 मध्ये. राऊंड विकेट बॉलर तयार. चांगला बॉल लेंथ बॉल होता. पिक करता आला नाहीये. कुठेतरी शरीराचा वेध घेतलाय की बॅटचा संपर्क आलाय. पंच नक्कीच निर्देश करतील. येस, शरीराचा वेध घेणारा बॉल आहे. लेग बायची एक धाव फलकामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 3 या आकड्यावर. 4 बॉल्स फेकून झालेले आहेत आणि धावफलकावर फक्त 3 धावा आहेत. सावध संत सुरुवात या ठिकाणी तलवार बॉयज ही संघाची पाहायला मिळते. शानू आज आपल्याला प्लेइंग 11 मध्ये खेळताना पाहायला मिळत नाही कारण बिझी असेल. एक प्रोफेशनल क्रिकेटपटू आहे. फुलालेंचा बॉल होता. उडावलाय. गॅप आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत बॉल मात्र 1 बाउंस घेऊन सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. काम केलं. प्रॉपर फोर्स होता. गॅप होता. वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये 4 धावा एक्झिक्यूट केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. कुठेतरी यॉर्कर लेंथ बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कुठेतरी नियंत्रण चुकलं आणि त्यांचा फुललेनच्या बॉलला ड्राईव्ह केलंय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. पुन्हा एकदा फ्लिक केले बॉलला मिड विकेट रिजन मध्ये हलक्या हाताने. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. त्या ठिकाणी डेंजर एंडला आहे फलंदाज प्रकाश. पण रनिंग बिटवीन द विकेट मात्र सुपर फास्ट. 2ची वाढ आणि अशा पद्धतीने पहिलं षटक संपते. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात बिनबाद 9 धावा. एक चांगली स्टार्ट दोन्ही संघाकडून खरं तर, कारण इकॉनॉमिकल ठरलाय बॉलर प्रणय. विकेट मिळाली नाहीये आणि त्याचमुळे तरी देखील प्रकाश आणि आकिबची ही जोडी एका पहिल्या विकेटच्या भागीदारीसाठी 9 वर पोहोचते. नाबाद 9 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते. साई श्रद्धा ग्रुप घोडबंदर आयोजित मैत्री चषक 2022 एक भव्य दिव्य असं नियोजन तुम्हाला पाहायला मिळते आणि या नियोजनामध्ये जवळपास 150 मुलांचा समावेश आहे ज्यांचा क्रिकेटशी काळी मात्र संबंध नाहीये, पण त्यांना ठाऊक होतं की क्रिकेट हे मात्र कुठेतरी एक औचित्य आहे आणि मैत्री 32 गावांची मैत्री आम्हाला स्वीकारायची आहे आणि त्याचमुळे 32 गावांना निमंत्रण देण्यात आलं आणि 32 संघ या ठिकाणी तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. एकूण 24 संघ कालपर्यंत खेळताना पाहायला मिळाले आणि आज अजून 8 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तर हा एक मैत्रीचा हात घोडबंदर ग्रामस्थांनी आणि घोडबंदरच्या युवकांनी इतर गावांमध्ये पोहोचवलेला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद प्रत्येक गावांकडून या मैत्री चषक 2022च्या ऑर्गनायझर कमिटी म्हणजेच साई श्रद्धा ग्रुपला मिळालेला आहे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. क्लेन वैती हा नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. अनुभवाने ठसलेला, अनुभवाने परिपूर्ण कित्येक ऊन पावसाळे ज्याने पाहिलेले आहेत आणि तो मात्र आता आपल्या संघाची कमान सांभाळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येतोय. उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, जास्तीत जास्त वेळ तो व्यावसायिक क्रिकेट खेळत असतो, पण आता मात्र प्रकाश आणि आकिब हे सेट झालेले बॅटर्स आहेत. त्यांचा कसा सामना करेल ग्लेन, लेट्स सी. यावेळेस मात्र उलट दिशेने खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. बॉल जाईल थर्डमॅन सीमारेषा पार. नो चान्स फॉर द फिल्डर. चौकार. सुरुवातीलाच मन बनवलं होतं की कुठेतरी ऑफटचा बॉल आलेला आणि जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन करताना हा आकिबच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. धावसंख्या 13 झाले. 13 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स. तलवार बॉईज मात्र पूर्ण तयारीनिशी आलेला आहे. 3 दिवसापासून त्याने या मैदानावरचा खेळ युट्यूबच्या माध्यमातून पाहिला.
कसं खेळायचं, कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला अडवायचं आहे किंवा प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला तुम्हाला अटॅक करायचा आहे, या सर्व रणनीतीचा अभ्यास करून या ठिकाणी तलवार बॉईज आलाय असं जाणवतंय. ग्लेन ओव्हर द विकेट, गती परिवर्तन केलं, मिडॉपला ड्राईव्ह केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, इझी चान्स मिस केलाय. हाऊ डिड यू मिस दॅट कॅच? या ऑपॉर्च्युनिटीज बद्दल तुम्हाला ग्रॅब करायला हवा आणि खरंच कौतुक करायला हवं ग्लेनचं. बॉलचा जो स्पीड आहे थोडासा कमी केला आणि बॉलला पुढ्यात ठेवला होता. हाफ वॉली घेऊन बॉलला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्याला केला गेला होता आकिबच्या माध्यमातून आणि एक सरळ सोपा झेल मात्र निसटलाय. स्लॉक करण्याचा अंदाज पाहायला मिळालाय फ्रंट फुटवर येऊन, पण कुठेतरी बॉडी बॅलन्स व्यवस्थित झाला नाही. शरीराला वेध घेणारा हा बॉल आहे. एक लेग बायची धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या जाते ती म्हणजेच 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स. आणि खरं तर घरचं मैदान आहे असंच जाणवते तलवार बॉईज मीरा रोड संघाचा, कारण खाणानखुणा ठाऊक आहेत, चांगले स्ट्रोक्स आतापर्यंत पाहायला मिळालेत. यावेळेस ग्लेनची ही खासियत आहे की तो आमिष देतो फलंदाजांना मोठे फटके खेचण्याचे, पण मात्र बॉलचा आउटकटर आहे आणि त्यानंतर मात्र पिचिंग देखील लेंथ बॉल आहे आणि त्याचमुळे कुठेतरी ना फलंदाज देखील संभ्रमात पडतोय की फ्रंट फुटला येऊन खेळू की बॅकफुटला जाऊन खेळू, आणि त्या घालमेलीमध्ये मात्र बॉल यष्टिरक्षकाच्या हाताचा विसावा घेतोय. धावसंख्या थांबली आहे 15वर. ओव्हर द विकेट ग्लेन. यावेळी स्ट्रोकसाठी जागा बनून स्क्वेअर विकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉल आवाक्यामध्ये होता, अटेंड करणं गरजेचं होतं. या ठिकाणी मात्र कुठेतरी सोडून देण्यात आलेलं आहे फलंदाजाकडून आणि तेच कुठेतरी पथ्याशी पडलेलं आहे आणि बॅक टू बॅक 2 बॉल्स डॉट ग्लेन वैतीचे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा अंदाज पाहायला मिळालेला आहे, पण कधी कधी तुम्हाला संयम राखणं देखील गरजेचं आहे. काल देखील मी म्हणालो होतो की जे 6 षटकांचं क्रिकेट आहे 70% संयम आणि 30% आक्रमण या तत्वावर खेळलं जाते. या ग्लेनच्या षटकामध्ये प्रत्येक बॉलला ऑन साईडला मिड विकेट रेंजमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण मात्र प्रत्येक वेळी पदरी निराशा पडल्या. फक्त पहिला स्ट्रोक जो होता जो उलट दिशेने खेळला होता आकिबने, त्यानंतर मात्र कुठेतरी पडझड झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तलवार बॉईज मीरा रोड संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट्स आफ्टर 2 तलवार बॉईज मीरा रोड. चला लगेच क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं आहे, कुठलाच वेळ वाया न घालवता. या ठिकाणी खंडोबा डेकोरेटर्सचे भावेश पाटील ज्यांचा आज घरचा संघ खेळण्यासाठी येणार आणि मला ऐकायला आलंय की ते त्यांच्या खेळाडूंवर पारितोषिक लावणार आहेत, बक्षीस लावणार आहेत. तर पाहूया, त्यांचा संघ चांगल्या धाटणीचा आहे. देवी स्पोर्ट्स मालजीपाडाच्या त्या टुर्नामेंटमध्ये काय जबरदस्त मुर्दा स्पोर्ट खेळला होता आणि मला तसं वाटतं त्याच ताकदीने आज जर आला तर आज देखील प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंची मात्र त्यानं वारंवार आपण जी प्रशंसा करत असतो ती प्रशंसा कुठेतरी कमी करून मुर्दा संघ जर चांगला खेळ झाला तर मुर्दा संघाची प्रशंसा करायला हरकत नाहीये. पण हेच आहे मित्रांनो, मैदानाच्या बाहेर तुम्ही बसून टाळ्या वाजवू शकता, त्यानंतर तुमचा संघ विजयी होऊ शकत नाही. विजयी होण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तुमचा बहारदार खेळ होणं गरजेचं आहे. मुर्दा संघ कुठेतरी 2 वर्षापासून स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय. मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय पण अपयशी होतोय, पण म्हणतात ना की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. चला मॅच ऑन करा. तर त्यामुळे कुठेतरी अपयशी होता या ठिकाणी चांगला गेम झालाय मालजीपाडाला आणि आय होप की या ठिकाणी आज घोडबंदरला देखील चांगला खेळ होईल. आणि काल पांचूला टॉप 3 मध्ये गेलेत, क्या बात आहे. गती परिवर्तन, स्पीड व्हेरिएशन इज द की टू सक्सेस इन क्रिकेट. ॲज आय से अर्लियर लेग बाय चेक धाव मिळेल. कुठेतरी मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला गेला होता, पीस ओळखता आला नाहीये बॉलचा. शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॉल, हलकासा बाहेरच्या दिशेने रोटेट होणारा. चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली ग्लेन वैतीच्या मागोमाग प्रणयची, कारण प्रणय स्पेल कंटिन्यू करतो, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर ग्लेन वैतीने 6 धावा खर्च केल्या. कुठेतरी संकुचित धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते तलवार बॉईज मीरा रोडची. ऑन साईडला कंट्रोल नव्हता पुल स्ट्रोक मध्ये, कुठेतरी मुस्क्यू पुल स्ट्रोक खेचण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलची रेंज न ओळखता, बॉलचा पेस न ओळखता फक्त क्रॉस बॅटेड पुल स्ट्रोक खेचण्याचा प्रयत्न झालाय आणि कुठेतरी प्रत्येक वेळी गोलंदाज भाव खाऊन जातोय. आणि या गोष्टी महत्त्वाचं आहे की प्रतिस्पर्धी खेळाडू कशा पद्धतीचा आहे, त्याची मनस्थिती काय आहे, ती मनस्थिती ओळखणे देखील बॅटरचं प्रमुख काम असते. पण या ठिकाणी तो अभ्यास तलवार बॉईज मीरा रोडचा दिसत नाहीये. खरं तर सुरुवात चांगली झाली होती पण आता पडझड पाहायला मिळते.
हवेस मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा मिस क्यू पुल स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल या ठिकाणी गोलंदाज प्रणय कंप्लीट करतोय आणि पहिला हादरा बसतोय तलवार बॉयज मिरवणूक टीमला. धाव संख्या 17 असताना 17 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट तलवार बॉयज मीरा रोड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावर मुदस्सीर जातोय. बाद झालेला फलंदाज प्रकाश, ज्याने मात्र चौकार खेचला होता. वाटलं होतं की तशाच पद्धतीने सडेतोड प्रत्युत्तर देईल का, कॉपीबुक स्टाईलने फटकेबाजी होईल का, पण त्यानंतर ग्लेनचं जे षटक राहिलंय त्यानंतर कुठेतरी दबावात जाणवला तलवार बॉईज मिरारोड संघ आणि दबाव कालांतराने वाढत गेला आणि तिसऱ्या षटकाच्या आपण मध्यावर आलेलो आहोत आणि धावा फक्त 17 आहेत. एकूण आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये 95 धावाचा पल्ला देखील पहिल्या षटकात पार झालेला आहे. चांगला बॉल आहे पण लाईन चेक केली जाईल. पिचिंग प्रॉपर होती पण मात्र लेग स्टिक सोडून जाणारा बॉल असल्या कारणाने पंचांनी नियमांच्या अंतर्गत राहून वाईड बॉलची खूण केलेली आहे. एका धावेची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजेच 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट तलवार बॉयज. गेअर अप गाईज, अजून जास्त वेगाने पुढे जावं लागेल कारण बंदरपाखाडे 11 हा संघ मुंबईतला अग्रगण्य संघ आहे जो एक गाव एक संघ फॉर्मॅट कित्येक परिसरामध्ये खेळत असतो आणि अनुभवी आहे. त्यामुळेच मात्र मला असं वाटतं पंकज तलवार बॉयज मिरारोड संघाने कमीत कमी 60 धावा पहिल्या डावांती धावलगा लावायला पुन्हा एकदा टॉपेज घेऊन बॉल लँड होतोय शॉर्ट लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा देखील सहजतेने पूर्ण केल्या जातील. 2ची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजेच 20 वर. या गोष्टी महत्वाच्या आहेत कारण प्रत्येक वेळी गोलंदाज तुम्हाला चान्स देणार नाहीये, फटकेबाजी करण्यासाठी प्रवृत्त करणार नाहीये. तर कधी कधी स्ट्रोक्स तुम्हाला बनवावे लागतील. तुम्हाला तुमच्या बॉडी बॅलन्सने तुमच्या हँड आय कॉर्डिनेशनने स्ट्रोक सजवावे लागतील आणि तेच कुठेतरी या ठिकाणी कमी जाणवते तलवार बॉयज मिरोड या संघाच्या फलंदाजीमध्ये. आणि कुठेतरी त्यानंतर आता ती कला अवगत केली पाहिजे की कशा पद्धतीने मोठे स्ट्रोक्स येतील. कारण या डावाचा उल्लेख केला तर 2 चौकार फक्त तुम्हाला आतापर्यंत पाहायला मिळालेत. एकही षटकार आतापर्यंत या पहिल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार प्रणय राऊंड विकेट. चांगला बॉल आहे, तितकीच चांगली ड्राईव्ह क्षेत्ररक्षक काय मिड विकेटला एकच मिळेल. आत्मविश्वास पूर्ण हा फटका होता पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असल्या कारणाने फक्त एकदा मिळते. जबरदस्त स्ट्रोक आणि ह्याच स्ट्रोकची तर गरज आहे. थोडा वेळ घ्या, वेळ घेऊन नंतर तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त धावा बनवू शकता. पण गोलंदाज देखील तितकाच चाणाक्ष आहे, चतुर आहे. तो मात्र आमिष देतोय फलंदाजाला मोठी फटके खेचण्यासाठी पण मात्र ती कला आउटकटर इनकटर आणि त्यानंतर मात्र गुडलेन बॉल फ्लाइटेड बॉल या सर्व गोष्टींचा ताळमेळ गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. आतापर्यंत बंदरपाखाडी 11च्या शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकावर. धावसंख्या झालेली तलवार बॉईजची 21 धावा 21 रन्स. यावेळेस मात्र खूप जास्त अँगलने बॉल टर्न झालाय, थोडासा सरप्राईज राहिलाय फलंदाज आणि अशा पद्धतीने तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकाची समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचते तलवार बॉयज मिरारोड टीमची 21 धावा 1 गडी बाद. आणि होतो एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण परत येऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आम्ही आता गेलो आणि लगेच आलो. तर या ठिकाणी आता बॅटिंग पॉवर प्ले निवडलेला आहे.
तलवार बॉईज मीरा रोड या टीमने 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या 21 झाला आणि खरंच समर्पक वेळ होता बॅटिंग पॉवरप्ले निवडायचा. कारण खरं तर धावा होत नाही आणि कदाचित या षटकामध्ये कमीत कमी 15 धावा जरी आल्या तर एक संतुलन नसलेली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळू शकेल. म्हणजे जवळपास 37-38 धावा आणि त्या दिशेने आगेकूच करायचा प्रयत्न या ठिकाणी करते. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या. तुमच्याकडे स्किल्स असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे तो एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे तो टॅलेंट असणं गरजेचं आहे आणि त्या सर्व गोष्टींचा ताळमेळ तुम्हाला एकाच वेळी त्रिवेणी संगम साधून क्रिकेटच्या मैदानामध्ये आणायचा असतो आणि या ठिकाणी कुठेतरी त्याची कमतरता जाणवते तलवार बॉईज मीरा रोड संघामध्ये. पण आय मस्ट से, कारण मी कित्येक वेळा तलवार बॉईजचा खेळ पाहिलेला आहे की जबरदस्त बॅटिंग अटॅक त्यांचा राहिलेला आहे कित्येक वर्षांपासून. पण फक्त आज तो इतिहास फक्त इतिहासच बनून राहिला आहे. ओव्हर द विकेट बॉलर तयार. यावेळेस पुन्हा एकदा एज घेऊन बॉल जाईल फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. नवीन गोलंदाज ग्लेन येतोय. दरम्यान बॉल कलेक्ट करताना चुकामुक होते, 2 धावा नक्कीच मिळतील. 2ची वाढ, 2च्या वाढीन धावसंख्या 23 झालेली आहे. टॅलेंट तर कुठून भरलाय दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये, पण मी तेच उल्लेखित करीन की टॅलेंट, अनुभव आणि स्किल्स या सर्व गोष्टींचा ताळमेळ तुम्हाला एकाच वेळी मैदानाच्या आतमध्ये साधावा लागेल. पाहूया त्या ठिकाणी ग्लेनच्या विरोधात तो प्रयत्न केला जाईल का. पुन्हा एकदा फुललेनचा बॉल होता. 2 फलंदाज एकाच एंडला, एका फलंदाजाला परतावा लागेल आणि आता मात्र दुसरा फलंदाज बाद होतोय. तलवार बॉईज मीरा रोड संघाचा धावचीच्या स्वरूपात तो परतेल आणि कुठेतरी आता घालमेल दिसते, पडझड दिसते, अडखळत खेळ चाललाय तो म्हणजे तलवार बॉईज टीमचा. तुकारामजी मांगेला यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये सहर्ष स्वागत करतोय. थोडाच वेळात कैलाश पाटील देखील जॉईन होतील. मैत्री चषक 2022चा हा सुंदर विलोभनीय असा व्यासपीठ, मैदान आणि खूप चांगला अनुभव या ठिकाणी अनुभवायला मिळते. गौरांग नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. धावसंख्या झालेली ती म्हणजेच 23 धावा, 23 रन्स आणि अजूनही तो प्रयत्न समर्पक आहे. 6 षटकाचं क्रिकेट असताना मात्र संयम राखणं गरजेचंच आहे, पण खूप जास्त संयम राखला घेतला तर मात्र तुमची धावसंख्या देखील संकुचित होऊ शकते. त्यासाठी मात्र मोठे स्ट्रोक समान कालांतराने येणं गरजेचं आहे. हा प्रकारे ऑन द टॉस येऊन बॉलला खूप चांगल्या पद्धतीने स्लाइस केलंय. बॉल मात्र थांबणार नाही, बॉल जाईल स्वीपर कव्हर, सीमारेषा पार. खूप वेळानंतर आलेला हा दर्जेदार अफलातून चौकार आणि अशाच पद्धतीच्या फटक्यांची तर गरज आहे. आता बघा, हा स्ट्रोक देखील बनवला होता ऑन द राईज. या बॉलला ऑन द टोज येऊन खूप चांगल्या पद्धतीने स्लाइस केलंय आणि खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी बॅटर मुदस्सीरचा पाहायला मिळालंय. धावसंख्या झालेली आहे 6 धावा का, माफ करा, या ठिकाणी पंचांनी आपलं डिसिजन रिव्हर्स केलंय म्हणजे रिकन्सिडर केलंय आणि या 6 धावांच्या वडील धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 29 या आकड्यावर. 29 रन्स ऑन बोर्ड. जबरदस्त हा षटकार नक्कीच एक आत्मविश्वास दुणावणारा असू शकतो. कुठेतरी जो घालमेल झाली होती, जो दबाव आला होता, दबावाला बाजूला सारू शकतो आणि पाहूया यानंतर समान कालांतर तसे स्ट्रोक्स येतील का मोठे मोठे. फोर्स करायचं होतं यावेळेस ऑन साईडला आणि यावेळेस बॉलला पेस दिला होता ग्लेनने. हे व्हेरिएशन महत्वाचं आहे आणि या ठिकाणी व्हेरिएशन ग्लेनचं पाहायला मिळालं. या अगोदर तो आउटकटर बॉल हाताळत होता, कारण फलंदाज आउटकटर बॉल खेळताना थोडेसे अडचणीत येत होते, पण त्यानंतर फलंदाजाने ओळखलंय की आउटकटर बॉल देखील कसा खेळायला हवा. त्यानंतर आता हा पेस बॉल, मिडियम पेस बॉल हाताळलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी सरळ सरळ यष्टिरक्षकाच्या 20व्या स्टंपच्या अगदी बाजूने बॉल डिलिव्हर केला जातोय आणि अपेक्षित अशी उसळी देखील ग्लेन बॉलला देत नाहीये. या गोष्टी महत्वाच्या आहेत. बॉलला कधी बाउन्स देणं, बॉलला कधी असं सहज सोडून देणं, ही देखील एक टेक्निक आहे बॉलरची. यावेळेस मात्र ऑन साईडला पुल केलंय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. हे डीप मिड विकेटला कलेक्ट करेल, बॉल फेक करेल तोपर्यंत 1 धाव. एका हाताने बॉल कलेक्ट करतोय ग्लेन. हा क्लास आहे ग्लेनचा आणि अशा पद्धतीने 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांची समाप्तीनंतर तलवार बॉईज मीरा रोड या टीमची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 30 धावा. 30 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. तलवार बॉईज मीरा रोड आफ्टर 4. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सर्व सन्माननीय पाहुणे ज्यांनी आम्हाला सहकार्य केली, मदत केली, त्या सर्वांचं देखील मनपूर्वक आभार असणारच आहे, कारण त्यांच्या सहकार्यामुळे म्हटलं ही स्पर्धा एक यशस्वी स्पर्धा म्हणून ठरते. तर या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला आर्थिक आणि वस्तू स्वरूपात सहकार्य केले त्यांची नावं तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. श्रीयुत राजेंद्र ठाकूर, श्रीयुत गौरव उपाध्याय, श्री नरेंद्र मेहता, श्री चंद्रकांत वैती, श्री प्रभाकर वैती, श्री प्रभाकर मात्रे, श्री मोजेश चिन्नप्पा, श्री सचिन मात्रे, श्री शंकर वीरकर, श्री रवींद्र माळी, श्री धीरज तरे, श्री सागर वैती, श्री निलेश भोईर, श्री लहू डांबरे, श्री विनोद म्हात्रे, श्री विनोद भोईर, श्री भरत वैती, श्री गिलबर्ट मेंडोचा, श्री हेमंत झुईकर, श्री संदीप दहीफळे, श्री प्रदीप पेडवेकर, श्री जनार्दन पेडवेकर, श्री केशव घरत, श्री चंद्रकांत तरे, श्री जगदीश वैती, श्री दामशेठ
श्री रणजित किणी, झीबी स्टार ग्रुप, जीन्स कंपनी, हॉटेल वेस्टर्न, श्री संतोष पेंडुरकर, श्री कमलाकर किणी आणि श्री कुमार शेठ पाली विलेज या सर्वांनी आम्हाला सहकार्य केले, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला, 2 षटकांचा खेळ अजून बाकी आणि गोलंदाजी मार्कवर मनीष येतोय बंदरपाखाडी या टीमकडून आणि 4 षटकांची समाप्ती, धावसंख्या फक्त 30 आहे आणि कुठेतरी हा धावसंख्येचा आलेख उंच करायचा प्रयत्न करावा लागेल, कारण 4 षटकांपर्यंत तुम्ही संयम दाखवला, बेटर इनफ, पण यानंतर मात्र तुम्हाला अटॅक देखील दाखवणं गरजेचं आहे. मनीष ओव्हर द विकेट, ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल जाईल मिड विकेट रिजनमध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत एकदा मिळते. स्ट्रोक सिलेक्शन चांगला आहे, फोर्स चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे, पण जो स्ट्रोक सिलेक्शन करताना मात्र तुम्हाला एरियल रूटने जायचं आहे की तुम्हाला ग्राउंड रूटने जायचं आहे, या 2 गोष्टींकडे देखील लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे, कारण या अगोदर तुम्ही ग्राउंड स्ट्रोकच खेळत राहिलात म्हणून तुमच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकाराला एक फक्त षटकार आलेला आहे मुदस्सीरच्या बॅटमधून. शफल झाले, बॉडीला रोल केलं, अपील तर त्या ठिकाणी केली गेलेली आहे. धावचीच्या सुरुवात बाद होईल का फलंदाज, जर डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित क्रिटिकल सिच्युएशन असू शकली असेल. 1/6 एक धाव धावपकात ऍड केली जाईल, धावसंख्या 1 जाईल पुढे आणि पोहोचेल ती म्हणजेच 32 या आकड्यावर. आणि स्ट्राईकवर आता येतोय तो म्हणजेच मुदस्सीर, ज्याच्या बॅटमधून एक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला, तो देखील स्वीपर कव्हर रिजन मध्ये. खरं तर खूप कठीण असते ऑन दी टोज येऊन स्वीपर कव्हरला षटकार एक्झिक्यूट करणं, पण मात्र ती किमया या ठिकाणी साध्य केलेली आहे मुदस्सीरने. तर पाहूया जो मुदस्सीरने या ठिकाणी एक स्वप्न दाखवलेलं आहे तलवार बॉयज या टीमला, की आपण देखील एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जाऊ शकतोय, ती स्वप्नांची पूर्तता या ठिकाणी मुदस्सीरच्या माध्यमातून केली जाईल का. ॲग्रेशन तर जबरदस्त आहे आणि आता शॉर्ट सिलेक्शन कसं असेल पाहूया. बॅकवर्डला जाऊन बॉलला कट करायचं होतं, बॉल जाईल शॉर्ट पॉईंट रिजनमध्ये, त्या ठिकाणी एकदा मिळेल, एका धावेची वाढ, धावसंख्या जाते ती म्हणजेच 33 या आकड्यावर. धावसंख्या 33 झाले, 33 रन्स. कासरवडील संघ या ठिकाणी दाखल झालाय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. राज कारखानीस हलकं स्टेप आउट झालंय, ऑफस्टिकच्या बाहेरच्या बॉल वाईड लाईन ओलांडतोय, पंचांच्या मते वाईडची खूण, एका धावेची वाढ होईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 34 या आकड्यावर. 34 रन्स ऑन बोर्ड. यस, मोठ्या फटक्याचा शोध या ठिकाणी वारंवार घेतोय तो म्हणजेच मुदस्सीर, आणि मुदस्सीर आणि गौरांग हे 2 फलंदाज मात्र आता कुठेतरी मिडल ऑर्डर आहेत, आणि मिडल ऑर्डर असताना आणि शेवटचं षटक आता ते खेळत असताना मात्र तसे फटके अपेक्षित आहेत की तसे षटकामागे 2 किंवा 3 मोठे स्ट्रोक. यावेळेस पुन्हा एकदा टॉपेज घेऊन यष्टरक्षक त्या ठिकाणी कलेक्ट करण्यासाठी पुढे सरसावतोय, पण मात्र त्याला देखील कॅच कंप्लीट करता येत नाहीये. एक धाव तर मिळते तलवार बॉयज मिरारोड या टीमला, धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. 35 रन्स ऑन बोर्ड. सिंगल्स च्या माध्यमातून धावा गोळा केल्या जातात, पण आता मात्र सिंगल्स डबल्स च्या माध्यमातून पुढे जायचा वेळ नाहीये, तर तुम्हाला आता 4-6च्या माध्यमातून पुढे जावं लागेल, कारण सुरुवात मात्र तुम्ही थोडीशी स्लो आणि स्टेडी केले, पण ते फक्त गोष्टीमध्येच ऐकायला बरं वाटते. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. पुन्हा एकदा चांगली ड्राईव्ह आहे, बॅक टू द बॉलर, पण त्या ठिकाणी मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, बॉल कलेक्ट करेल तोपर्यंत मिळते एक धाव, एकाची वाढ, धावसंख्या जाते ती म्हणजेच 36 धावा. शेवटचा बॉल असणार आहे, या प्रत्येक बॉलवर सिंगल्सच तुम्हाला पाहायला मिळाला, फक्त एक वाईड बॉल हाताळला होता गोलंदाज मनीषने, म्हणजेच काय या 5व्या षटकामध्ये देखील इकॉनॉमिकल ठरतोय. जबाबदारीची जाणीव मनीषला आहे. यावेळेस मात्र खूप चांगली कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, 1 बाउन्स घेऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल आणि मोक्याच्या क्षणाला हा चौकार येतोय तलवार बॉयज मिरारोड या संघ. धावफलक पुढे सरसावतोय आणि पोहोचतोय तर म्हणजेच 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स तलवार बॉयज मिरारोड आफ्टर 5. खूप चांगला चौकार. खरं तर त्याने अगोदरच अभ्यास केला होता की ऑफसाईडला प्रोटेक्शन नाहीये स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, त्याचमुळे खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि कॉपीबुक स्टाईलने हा कव्हर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला आणि जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी आता बंदर पकाडी संघ खेळत होतो, पण त्याला तोडीस तोड उत्तर देणारा हा चौकार खेचलाय तो म्हणजेच बॅटर गौरांगने. आणि गौरांग आणि मुदस्सीर यांची भागीदारी देखील आता कुठेतरी बहरते आणि या 6 बॉल्समध्ये अजून जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाणार आहे, कारण ती काळाची गरज आहे. जर या मैदानावर तुम्हाला टिकून राहायचंय तर कमीत कमी 55 ते 60 धावा तुम्हाला पहिल्या डावाच्या अंती बनवाव्या लागतील आपल्या संघासाठी, जेणेकरून एक टफ टोटल दुसऱ्या डावामध्ये असू शकेल. पण त्याखाली जर धावसंख्या राहिली तर कुठेतरी ॲडव्हान्टेज खाऊन जातो तो म्हणजेच सेकंड बॅटिंग करणारा संघ, कारण चेस देखील या ठिकाणी होत आहेत. आपण काल देखील पाहिलं 76 धावांचा पाठला देखील या ठिकाणी केला गेलेला आहे. तर त्या गोष्टींचा आढावा घेतला तर तुम्हाला या पहिल्या डावामध्ये कमीत कमी 55-60
पण मजल मारावी लागेल टीम तलवार बॉईज मीरा रोडला. लेट सी त्या दिशेने आगे कुछ होते का. या स्ट्रोक चांगला हवेत आहे इन दी एअर डाऊन द फिल्डर आणि यावेळेस मात्र कॅच कंप्लीट केला जातोय आणि ज्या भागीदारीचा मी उल्लेख या ठिकाणी केला होता ती भागीदारी आता मात्र मोडीत निघते. पण हा जो बॅट्समन आहे सिद्धेशला तुम्ही मागे का ठेवलंय. मला तलवारबाईच्या कॅप्टनला हाच प्रश्न विचारायचा आहे की सिद्धेशने मात्र बादशाह ग्राउंड देखील गाजवलेला आहे, मोठमोठ्या स्पर्धा तर खेळतो, पण सिद्धेशला मागे का ठेवलंय. सिद्धेशला या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आणायचं होतं, पण सिद्धेशने आता ती जबाबदारी स्वीकारताना मात्र आत्मविश्वास त्याचा पाहायला मिळतोय. बघूया तो आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये त्याच्या स्ट्रोकच्या माध्यमातून तलवार बॉईजचा मिळेल का. कारण आता धावसंख्या झाली 3 गडी बाद 40 धावा आणि अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच गौरांग आणि नॉन स्ट्राईकला असेल सिद्धेश. मोस्ट एलिजिबल प्लेअर ऑफ तलवार बॉईज, जो जास्तीत जास्त धावा बनवू शकतो तो नॉन स्ट्राईक एंडलाय. बॉडीला रोल केली, क्रीज बॉक्सच्या कोण्यावरून बॉलला हुक करण्याचा प्रयास त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली बॉलिंग या ठिकाणी राजेशची. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, दुसऱ्या बॉलला डॉट. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. प्रत्येक बॉलवर धावा येणं तितकंच गरजेचं असणार आहे. कारण आता एवढंच सांगू इच्छितो की अभी नाही तो कभी नाही. आता जर प्रयत्न केले नाही तर मात्र नंतर मात्र तुम्हाला बॉलिंग करताना ते समर्पक प्रयत्न करावे लागतील. यावेळी स्ट्रोक चांगला आहे, हवेत आहे, बॉल जाईल सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. दमदार असरदार मैत्री चषक षटकार. चांगला स्ट्रोक या ठिकाणी गौरांगच्या बॅटमधून आलेला आहे. या 7 धावांच्या वडील धावसंख्या 46 झाली, 46. आणि आता जबाबदारी स्वीकारली गौरांगने असं म्हणण्यास हरकत नाहीये. खूप चांगला स्ट्रोक, एरियल रूट घेऊन बॉल डीप मिड विकेट रिजन क्लिअर केला. तर स्लॉटमध्ये होता, रेंजमध्ये होता. पुन्हा एकदा रेंजमध्ये आलाय आणि त्या बॉलला आउट ऑफ रेंज घेण्याचा प्रयत्न, पण त्या ठिकाणी ग्लेन आहे का. त्या ठिकाणी ग्लेनच्या हातातून झेल सुटणं जवळपास विश्वास न बसण्यासारखं आहे. कुठेतरी कॅज्युअल राहिला ग्लेन. सहज सोप्पा कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला गेला, बॉडी बॅलन्स चुकलं आणि त्यानंतर मात्र एक धाव सुद्धा मिळाले. आणि आता त्या जो षटकार ज्याने खेचला होता गौरांग तो आता नॉन स्ट्राईकला आहे. पण आता सिद्धेशच्या बॅटमधून तसे मोठे फटके अपेक्षित आहेत. तलवारबाईच्या कॅप्टनला धावसंख्या एकने पुढे जाईल, धावसंख्या 47 झाले. 47 रन्स ऑन बोर्ड. चुका होतात असं नाही आहे की कोणाच्या चेहऱ्यावर लिहिलं, हातावर लिहिलं नाही की चुका कोणाकडून होत नाही, सर्वांकडून चुका होतात. स्ट्रोक चांगला आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. घोडबंदर मास्टर स्टँडला अभिवादन करणारा सिद्धेशच्या बॅटमधून आलेला दमदार षटकार. धावसंख्या 53 झाली, 53. नाईस बॅटिंग, खरंच ट्रूली नाईस बॅटिंग बाय गौरांग अँड सिद्धेश. आय मस्ट से दोघांच्या बॅटमधून या शेवटच्या षटकामध्ये एक एक षटकार आलेला आहे. आणि मी म्हणालो होतो की 55 ते 60 धावांची मजल मारली पाहिजे तलवार बॉईजने या मैदानावर जर टिकून राहायचं असेल तर त्या दिशेने आगेकूच होते. 53 धावा धावफलकावर आहेत, 53 रन्स. शेवटचा बॉल, शेवट गोड करेल राजेश, शेवट गोड करेल. मॅच बॉल आलेला आहे, तर आपण अंपायरच्या मान्यतेनुसार अंपायरची परवानगी घेऊन मॅच बॉल स्वीकारायचा आहे. विशालजी नाईक हे तुम्हाला पंच पाहायला मिळत आहेत, बॉलिंग हेड पंच आणि स्ट्रायकर पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत मिस्टर अशोकजी राऊत. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावात, लगेच टॉस केला जाणार आहे. टिमकरपाडा आणि कासार वडवली हे दोन संघ तुम्हाला आता पुढच्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा हलकासा क्रॉस बेटेड पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑफ मध्ये पाहायला मिळते. दरम्यान थोडीशी चुकी होते, बॉल मात्र लॉंग ऑफ रिजन क्लिअर करतोय की काय. दरम्यान त्या ठिकाणी ग्लेन येतोय, बॉल अडवेपर्यंत तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल. थ्रो थोडासा चुकीचा होता, अपवर्ड होता आणि आता माझा चौथी धाव देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सिद्धेशचा आहे. आणि पाहूया 4 धावा पूर्ण करताना मात्र चौथी धाव घेताना धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि अशा पद्धतीने धावफलकावर धावा लागल्या आहेत 56 धावा आणि जिंकण्यासाठी 57 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे बंदर पाखाडे 11 या संघासमोर. आणि त्या धावा पूर्ण करायला लागतील ते म्हणजेच 36 बॉल्समध्ये 36 बॉल 57 धावांची गरज.
जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रकाशने केल्यात 8 धावा, आकिबने केल्यात 12 धावा. सुरुवात थोडी चांगली झाली होती, पण मात्र त्यांचा जो स्ट्राईक रेट होता तो तितकासा चांगला नव्हता. त्याचमुळे कुठेतरी पडझड पाहायला मिळाली सुरुवातीला. त्यानंतर मुदस्सिरने बनवल्या 10 धावा, गौरवने बनवलेल्या आहेत त्या म्हणजेच 12 धावा आणि सिद्धेशने 2 बॉल्स घेत 450च्या स्ट्राईक रेटने बनवलेल्या आहेत 9 धावा आणि एकूण धावसंख्या झालेली आहे 56 आणि 57 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे बंदरपाकडे 11 या संघासमोर. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करणार आहोत आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल ते म्हणजे तुकारामजी मागेला. हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाला वंदन. इथल्या ग्रामदेवतेला स्थानदेवतेला वंदन करून आजच्या या मैत्री चषक 2022च्या समालोचनाला सुरुवात करत आहेत. मी पुन्हा एकदा जातोय. पुन्हा एकदा धन्यवाद मनीष पाटील आमचे सहकारी समालोचक. सामना आपण बघतोय तलवार बॉईज मीरा रोड वर्सेस बंदर पाकाडी 11. या दोन संघादरम्यान 6 षटकांचा सामना संपलाय, जिथे 56 धावा पहिल्या फलकावरती आपण बघतोय. 57 धावांचं आव्हान. कालचा दिवस आपण बघितला, हीच धावसंख्या आजूबाजूला पोहोचत होती 63, 62, 69. आज सकाळच्या सत्रामध्ये एक मॉर्निंग सेशन, पहिलं सत्र ज्याला म्हणतात, सकाळच्या सत्रामध्ये धावा झाले 56. 57 धावांचं आव्हान आहे. खास करून गोलंदाजी जर आपण बघितली, जसं विश्लेषण बघितलं, पहिल्या 3 षटकामध्ये थोडासा कंट्रोल होता. 18 धावा केल्या होत्या, पण कुठेतरी थोडासा कंट्रोल शेवटच्या 3 षटकामध्ये आपण थोडासा मागे गेला, जिथे 9 बनल्या, 10 बनल्या आणि शेवटच्या षटकामध्ये आल्या या 16 धावा. ते कारण होतं की धावसंख्या जाऊन पोहोचते 56, 56. चला, विनंती आहे फलंदाजी करणारा संघ बंदर पकाडी 11, आपण सलामीची जोडी लगेच मैदानाच्या दिशेने जाऊ द्या. धन्यवाद. तास दिवसभरामध्ये आज कालच्या दिवसामध्ये जसा क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवला होता, आजही आपण बघणार आहोत साई श्रद्धा ग्रुप घोडबंदर आयोजित मैत्री चषक 2022. दोन्ही आपण बघतोय सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने जाते. दोन्ही तुल्यबल संघ आहेत. बंदर पाकाडीचा संघ सुद्धा तितकाच ताकदवान, तितकाच तुल्यबल खेळाडूंचा संघ. एक बॅलन्स संघ आहे दोन्ही. या दोन्ही बॅलन्स संघामध्ये बॅलन्स स्वतःचा कोण राखणार हेही फक्त थोडासा प्रश्नचिन्ह राहणार आहे. आणि या बॅलन्स राखताना काय स्ट्रॅटेजीनं, काय डावपेचातनं, काय रणनीतीनं संघ पुढे जाणार हे बघणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. तर पुन्हा एकदा आपण जातोय सामन्याच्या दिशेनं. दोन्ही सलामीची जोडी मैदानात जाते. विवेक आणि राजेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने जाताना आपण बघतोय. कुठला एंड ने पहिला आपण षटक येत आहे त्याही दिशेने आपण जाणार आहोत. कारण फार आहे, म्हणजे काल ज्यावेळेला आम्ही चर्चा करत होतो त्यावेळेला कैलास पाटील आमच्या जोडीने होतं, त्यावेळेला मी म्हटलं होतं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बाब आपण काय निर्णय घेता याच्यावरती अवलंबून असते. कुठल्या वेळेला काय आपण निर्णय घेतो, कुठल्या क्षणाला काय एक थोडासा डिसिजन घेतो, ते फार महत्वाचं असतं. इथे पहिलं षटक आपण बघतोय पॉवर ऑफच्या दिशेनं, घोडबंदर ग्रामस्थ स्टँड जिथे आहे त्या दिशेनं पहिलं षटक आपण त्या एंडकडनं येताना बघतोय. चर्चा भरपूर चालू आहे. विनंती आहे पुन्हा एकदा संघांना की जसं कालही आम्ही इथून आवाहन केलं होतं, एक विनंती केली होती प्रत्येक संघांना की वेळ कमी आहे, वेळेचा अभाव आहे. उर्वरित त्याच्यानंतर दुसऱ्या ज्यावेळेला फेरीचे सामने होतात त्यावेळेला षटकांची संख्या कमी करावी लागते. आज किमान ते करावं लागू नये याची थोडीशी काळजी घ्या, थोडी दक्षता घ्या आणि थोडंसं सहकार्य आपल्याकडनं अपेक्षित जे आहे ते सहकार्य नक्कीच मिळेल अशी आशा सुद्धा आयोजक म्हणून आम्ही व्यक्त करतोय. वेळ कमी जाईल कारण आपण स्ट्रॅटेजी जातो. ज्यावेळेला आपण 56 धावा बनवल्या, 56 धावा कशा रोखल्या जाणार, 56 धावांचा डिफेंड कसा केला जाणार, यावेळेला ज्यावेळेला चर्चा होते ना त्यावेळेला तुमचे नंबर 1, नंबर 2 हे स्ट्राईक गोलंदाज आहेत. स्ट्राईक गोलंदाजी चर्चा आपण जरूर केलेली असणार. स्ट्राईक गोलंदाज कोण येणार,
कोण पहिले षटक हाताळणार आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय स्ट्रॅटेजी असणार, काय क्षेत्राची व्यूहरचना असणार, हे ज्यावेळेला आपण संघ म्हणून दाखवणार आहेत त्यावेळेला जरूर आपण केलेली असणार. तर मैदानाच्या ज्या दिशेने ज्यावेळेला जातील त्यावेळेला किमान तो वेळ त्या गोष्टीसाठी न देता लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण दोन्ही पंच आपल्या जागेवरती आहेत. विनंती आहे पुन्हा एकदा. चला येस, पहिला डाव 30 मिनिटात कंप्लीट केला त्याबद्दल तुझ्या कुठली समोरची कार का? Uh, 57 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 36 बॉल. 57 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी 36 बॉल्समध्ये. आणि जसा पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल तुकाराम सर आपण टाइम लिहिणार आहोत आणि 30 मिनिटांमध्ये तुम्हाला डाव कंप्लीट करायचा. पहिला डाव त्यांनी चांगल्या वेळात म्हणजे 29 मिनिटांमध्ये कंप्लीट केला, त्याबद्दल आभारी आहोत बंदर पकाडी टीमचं. आणि पाहूया हा डाव देखील तितक्याच वेळेत कंप्लीट होते का? नक्कीच. आणि जसं आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा बघतो एक षटकासाठी जवळपास 4 मिनिटाचा अवधी असतो, तसं आपल्याला 6 षटकांमधल्या ड्रिंक्स ब्रेक आहे ते पूर्णपणे जमा करता 30 मिनिटाच्या अवधीमध्ये आपला ही पूर्ण 6 षटकांचा खेळ पूर्ण होणं गरजेचं आहे. 11 वाजून 15 मिनिटाचा वेळ इथे होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय रवी. एक रवी म्हणजे एक सूर्य आपल्या बरोबर मध्यान्हाच्या दिशेने आला, तर दुसरा एक सूर्य ज्याला म्हणू असा रवी या गोलंदाजी मार्कवरती आलाय. दोन्ही सलामीची जोडी राजेश विवेक पंचाकडनं आलाय इशारा. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण बघतोय पहिला चेंडू सरळ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्हचा फटका, चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव या चेंडूवरती. सुरुवात स्टार्ट मिळणं फार गरजेचं आहे. काय यांचा या दोन खेळाडूंचा अप्रोच असणार आहे तो बघणं फार गरजेचं आहे. राजेश आणि विवेक ही जोडी मैदानावरती लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. आज टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं तर हे कॉम्बिनेशन ठेवलं जातं दोन गोष्टीसाठी. एक तर हवा त्यावेळेला वाऱ्याचा वेग काय, वाऱ्याची दिशा काय, या गोष्टीवरती नजर ठेवून हे कॉम्बिनेशन ठेवलं जातं. आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे की गोलंदाजाला थोडंसं डिस्टर्ब करणं. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ज्यावेळेला येईल त्यावेळेला टप्पा राखणं, लाईन अँड लेंथ मेंटेन ठेवणं एक गोलंदाजी थोडीशी परीक्षा असते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र गेलाय तो यष्टीच्या दिशेनं. पहिला चेंडू या पद्धतीने मन बनवलेलं होतं, मन बनायचा या चेंडूला रिव्हर्स खेळण्याचा, पण यशस्वी झालं नाही. थोडंसं लवकर खेळले, चेंडू थोडासा आरामात आला आणि चेंडू गेला यष्टीच्या दिशेने. पाठीमागे गेला, पुल करायचा होता, पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध कनेक्ट होत नाहीये, थोड्याशा खालच्या बाजूला लागतोय. स्क्वेअर लेगला आपण बघतोय क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण होताना. पहिल्या 3 चेंडूवरती बघितलं, पहिला एक स्क्वेअर ड्राईव्ह, दुसरा बघितला एक रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आणि हा पुलचा थोडासा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आस्किंग रनच्या दिशेने जर आपण जातोय तर 10च्या थोडीशी कमी आहे, 9च्या पुढे आहे, बरोबर मधल्यामध्ये आहे. ती कोणासाठी आहे म्हणजे हा सामना जसा 10 आणि 9 वरती थांबलाय ना तसा 19-20 वाला आहे. कुठल्याही बाजूने हा सामना जाऊ शकतो. बंदर पकाडी संघ तितकाच ताकदवान आहे. खोलवर टप्प्यात हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, वाईडिश मिड ऑफला क्षेत्ररक्षण होते. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते. पहिलं षटक नेहमी स्टार्ट कशी आहे, पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी होते. इथे कालही आपण बघितलं होतं शेवटचा सामना, पहिल्या षटकामध्ये धावा गेल्या होत्या पण दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं ते कासारवाडीच्या संघाने. पायावरती आदळलाय परंतु इम्पॅक्ट बघतात पंच, कारण ज्यावेळेला पायावरती आदळला तो डाव्या एसटीच्या बाहेर जाणार. हा चेंडू पंचाकडनं आलाय लेग बाईसचा इशारा, कारण दोन गोष्टी ज्यावेळेला पायचीचा अपील केला जातो तो पिचिंग ऑफ द डिलिव्हरी आणि इम्पॅक्ट. चेंडू कुठल्या लाईनवरती पडलाय आणि कुठे तो पायाला स्पर्श झालाय हे बघितलं जातं आणि पंच तिथून तो अपील सुद्धा थोडासा ग्राह्य धरत नाहीये. 5 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 4. सावध आहे, संत आहे, कारण 10च्या सरासरीने जवळपास आपल्याला ज्यावेळेला प्रवास करायचा आहे तेव्हा पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचं. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा खोलवाटा पॅचवून इनसाइड एज, हा चेंडू जातोय वाईड लेगच्या क्षेत्ररक्षणाचा कोण सीमारेषा बाहेर आलाय. पहिल्या षटकामध्ये हा मच निडेड चौकार. 4.
आणि तुकाराम सर या ठिकाणी स्ट्रोक चांगला आहे, धावा तर 4 मिळाल्यात आणि एका षटका समाप्तीनंतर 8 धावा आहेत. आणि आवर्जून एक उल्लेख करावा असं वाटतोय सर की कुठलीच धावसंख्या विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. 100 धावा केल्या तरी देखील त्या चेस केल्या जाऊ शकतील आणि 30 धावा देखील डिफेंड केल्या जाऊ शकतील. तर हा सामना बॅलन्स हा शेवटच्या क्षणापर्यंत राहील, कारण तलवार संघाची जी गोलंदाजी आहे ती अप टू डेट आहे. 5 ते 6 ऑप्शन त्यांच्याकडे बॉलर्स आहेत. तर त्यामुळे पंधरपकाडी संघ देखील धावा जोडताना प्रयत्न करेल, पण त्यांना अडवण्याची क्षमता गोलंदाजाकडे आहे. नक्कीच मनीजी जसं आपण उल्लेख केला ना समोरचा, म्हणून मी उल्लेखच केला होता, हा दोन्ही म्हणजे 19-20 वाला मामला आहे. हा कुठलाही सामना आपण नेहमीच बघतो ना, म्हणजे आपण जसं धावसंख्येचा उल्लेख केला, ज्यावेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती 434 धावसंख्या ओलांडली गेली ना, तिथेही तेच घडलं होतं. आता कुठलीही धावसंख्या 50 षटकांच्या सामन्यामध्ये अशी धावसंख्या नाही जी ओलांडली जाणार नाही. T20 ज्यावेळेला आपण बघतो 200 धावांचं आव्हान सुद्धा IPL असू द्या किंवा आंतरराष्ट्रीय T20 असू द्या, 200 धावांचा पाठलागही केला जातो. तर कमी धावसंख्या ही डिफेंड केली जाऊ शकते आणि हे क्रिकेटचं खरं सौंदर्य आहे. हे क्रिकेटचं खरी ही रंगत आहे. कारण ज्यावेळेला मोठ्या धावसंख्या उभारल्या जातात, छोट्या धावसंख्येचा त्या डिफेंड केला जातात, त्यावेळेला एक दर्जेदार क्रिकेट खेळलं जात आहे आणि दर्जेदार क्रिकेट बघण्याचं भाग्य प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच लाभतं. 7 आपण बघतो 8 धावसंख्येवरती इतिहास संघ पोहोचलाय. इथून 30 चेंडू आणि 48 धावा हे समीकरण. सुरुवात 36-57 झाली होती आणि इथे मात्र 30-48 शेवटच्या चेंडूवरती. मी का म्हटलं होतं म्हणजे की मच निडेड, कारण कुठेतरी मोमेंटम जो नावाची गोष्ट होती ना, ती पहिल्या षटकातील 5 चेंडूवरती कुठेतरी जात होती. शेवटच्या चेंडूवरती इनसाइड एजचा तो चौकार आलाय बघा. बऱ्याच वेळेला काय होतं म्हणजे मिडल ऑफ बॅट जरी लागला ना तरी चेंडू हातात जातो आणि काही वेळेला इनसाइड एज, थोडंसं आउटसाइड एज, लेमन कट सुद्धा चौकार देतो. हे खरं मजा आहे या क्रिकेटची, हीच तर खरी गंमत आहे. क्रिकेटची खरी हीच रंगत आहे. एक चांगला फटका अडवला जातो, पण मिसटाईम झालेला फटका सुद्धा सीमारेषा पार जातो. पुन्हा एकदा जाऊया गोलंदाजी मार्कवरती. आलाय रोहित सज्ज होताना. आखुट्टा पॅच चेंडू, या चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय मिड विकेट वरनं, क्षेत्ररक्षक आलाय. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, 2 धावा. बघा वेळ होता, कारण चेंडू ज्या वेळेला खेळला होता तितक्या बॅटच्या मधोमध आला नव्हता, दूरवर होता. सीमारेषेजवळ जोपर्यंत क्षेत्ररक्षक मध्ये येईल हा वेळ, फार वेळ महत्वाचा होता. इथे 2 धावा, 2 आकडे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वरती. बघा राजेशने गेल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती महत्वाचा चौकार आणलाय. तर विवेक काय करतोय, थोडंसं डोकं शांत ठेवतोय, कूल माइंडेड खेळण्याचा प्रयत्न होतोय. त्यांनाही माहिती आहे या क्षणाला काय करायला हवं. तर रोहित फार अपेक्षेनं, फार आशेनं, फार विश्वास दाखवून या गोलंदाजाच्या हातामध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी संधी दिली. ग्लान्स करतोय, ग्लान्स करण्याचा प्रयत्न, पण बॅटला थोडासा वर हा चेंडू लागतोय. जोपर्यंत शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येईल 1 धाव. बघा कूल माइंडेड खेळतोय, म्हणून मी म्हटलं ना विवेक बुद्धीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. तर राजेश मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतो. अजूनही एकही मोठा फटका नाही, मिडल ऑफ द बॅट आलेला नाहीये, परंतु एक चौकाराने थोडा आत्मविश्वास जो आहे ना तो थोडासा वाढला गेणार. आणि जो रोहित ही डोकेदुखी, याच कारणामुळे मी म्हटलं होतं म्हणजे की लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन का ठेवलं जातं. क्षेत्राची रचना, गोलंदाजाचं लाईन अँड लेन ऍडजस्ट करावं लागतं. प्रत्येक वेळेला यामध्ये तुम्हाला बदल करावा लागतो. चांगले क्रिकेट या ठिकाणी आणि 11 धावाच आहेत. आणि तुकाराम सर चांगले डेडिकेशन आहे दोन्ही संघांच्या बाबतीत पाहायला. दोन्ही संघ डेडिकेटेड आहेत आपल्या संघाच्या विजयासाठी. नाही असणं फार गरजेचं आहे. फटका बघा, काय फटका, हिट अँड नीट. चेंडू दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. आजच्या एक देखणा षटकार, 6 धावा. आणि जसं मनीजी आपण उल्लेख केला डेडिकेशन, म्हणजे या क्रिकेटला समर्पित आपण एखादी गोष्ट ज्या वेळेला करतो ना, कारण सुरुवात कालही आपण बघितलं शेवटच्या क्षणापर्यंत बरेचसे खेळाडू म्हणजे असं वाटत होतं की इंजर होतील, थोडासा दुखापत आहे की नाही, पण तो खेळ सोडत नव्हते, मैदानाच्या बाहेर येत नव्हतं. आपल्या संघाप्रती असलेलं जसं आपण उल्लेख केला ना डेडिकेशन फार महत्वाचं असतं. तेच काल दिवसभर आपण बघितलं होतं. म्हणून तो कासारवडीचा संघ थोडासा पुढे येताना काल एक बघितला होता. जे संघ आतापर्यंत 2 संघ जे क्वालिफाईंगच्या दिशेने आलात आपण जरूर चर्चा करणार होतं. मनीष पाटील आहे, थोड्या वेळानं कैलास पाटील यांचं सुद्धा नक्कीच आगमन झालेलं आहे, त्यांचा सुद्धा आवाज आपल्यापर्यंत जरूर येईल. परंतु हा सामना
सन्माननीय मनीषजी वैती यांना विनंती करण्यात आपण व्यासपीठावर आसनाचं व्हायचे जे आमच्या या गावचे जावई आहेत. मनीषजी वैती आपण आसनाचं व्हायचे व्यासपीठावर. नक्कीच पाहुण्यांना विनंती आहे. ऑन साइडला या चेंडूला चूक करतोय पहिला तर जजमेंट चुकलं. चेंडू त्याच्या दिशेने वेगात येत होता, तो अंदाज चुकला आणि हाताला लागून चेंडू गेला. 6 धावांसाठी षटकार. सिद्धू 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 खरंच एक तारांकित असा तो खेळाडू राहिलेला आहे आणि तुम्ही बॅटिंग करताना तुम्ही पाहिलंच आहे 450च्या स्ट्राईक रेट त्याने 9 धावा बनवलेल्या आहेत आणि आता उत्कृष्ट फिल्डर सुद्धा आहेत. पण यावेळेस तुमचा बॉडी बॅलन्स, तुमची किती तुम्ही वॉर्मअप करता किंवा किती रनअप घेता किंवा स्टार्टअप घेता या गोष्टी महत्त्वाच्या. तुम्ही स्टार्ट प्रॉपर घेतला तर तुम्हाला 360 डिग्रीने तुम्हाला पाठीपुढे जाता येते. आणि मनीष दुसरं महत्वाचं गोष्ट काय, ज्यावेळेला उंचावर झेल येतो ना तो एक वेगळा असतो आणि ट्रॅव्हल होणारा झेल थोडासा वेगळा असतो. या चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, हा क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाहीये. अगोदर झेल सुटला होता, हा झेल सुटत नाहीये. इथे मात्र राजेशच्या पारीला येतोय पूर्णविराम. पण राजेश आपण फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिलेला आहे, ज्याची गरज होती संघाला. जी सुरुवात होती ना ती सुरुवात आपण नक्कीच मिळवून दिलेली आहे. 18 धावांची खेळी साकारून राजेश जातोय तंबूच्या असलेला. धावसंख्या 23 वरती. आणि तुकाराम सर यावेळेस देखील क्षेत्ररक्षकाने थोडीशी घाई केली होती. खूप जास्त पुढे गेला होता बॉलचा कॅच कंप्लीट करण्यासाठी, पण त्यानंतर थोडासा मागे आला आणि शेवटच्या क्षणाला तो कॅच कंप्लीट केलेला आहे. तर या गोष्टी महत्त्वाच्या. ठेस लागल्यावरच माणसामध्ये सुधारणा होत असते आणि कदाचित ती सुधारणा झाली. सिद्धूच्या माध्यमातून झेल सुटला गेल्यानंतर पुढचा कॅच कंप्लीट करणं ही काळाची गरज होती आणि ती कॅच कंप्लीट केली गेलेली आहे. ती म्हणजे इट्स वाईड ऑफ मिड विकेट सीमारेषेच्या. आणि मनीष याच करता म्हणजे आता 18 धावांची इनिंग्स खेळून आपण तंबूमध्ये येतो. याच करता तर मराठीमध्ये म्हण आहे म्हणजे पुढच्याच ठेस मागचा शाणा. ही म्हण त्याच करता आली ना की पुढे ज्या वेळेला आपण जो त्रास झालाय किंवा ज्या पद्धतीने चुका झालाय चुकातनं थोडासा शिकण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथे एक चांगला झेल टिपला गेला स्क्वेअर लेगच्या या क्षेत्ररक्षकाकडनं. आणि हे झेल टिपलं म्हणून कालही आम्ही म्हणजे आपल्या जोडीला सुद्धा होतो. क्षेत्ररक्षण का महत्वाचं आहे म्हणजे ज्या वेळेला हे T20चं युग आलं त्याच्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा क्षेत्ररक्षक बघतोय ना निव्वळ. आज रवींद्र जाडेजा 2 ते 3 षटकं हाताळतोय. शेवटला हाणामारीच्या षटकामध्ये किमान 8 ते 10 चेंडू त्याला खेळण्याचा संधी मिळते, पण क्षेत्ररक्षण त्या जोरावर आज संघामध्ये आहे. सुरेख इनसाइड आउटचा फटका, क्लास, आपला दर्जा दाखवणारा, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका कमरच्या डोक्यावरनं हाणलाय. एक देखणा षटकार, 6 धावा. नक्कीच. आणि ज्यावेळेला असे फटके बघतो ना आपण धावसंख्या जाऊन पोहोचले या 6 धावांनी 29. मी मनीष ज्यावेळेला आपण टेनिस क्रिकेट बघतो ना मोठे फटके, इम्प्रोव्हायझेशनचे फटके, ऑन साइडला स्कूपचे फटके, त्याच्यानंतर स्विच हिटचे फटके, मोठे पुलचे फटके, पण असा फटका बघितला ना प्रेक्षकांमधनं सुद्धा मनापासून दाद मिळते. हे खरं क्रिकेटचं हे सौंदर्य आहे. एक प्रॉपर क्रिकेटिंग फटका, कॉपी बुक स्टाईल ज्याला म्हणता येईल, इनसाइड आउटचा एक क्लास दर्जेदार षटकार. एक्झॅक्टली व्हॉट आय कॅन से की जे फटके कॉपी बुक स्टाईलचे तुम्ही खेळता त्याच्यामध्ये आत्मविश्वास जास्त असतो आणि जे तुम्ही आडवे तिडवे म्हणजे आपण बोलतो की 360 डिग्रीचे फटके त्याच्यामध्ये तितकासा आत्मविश्वास नसतो आणि पर्सेंटेज ऑफ स्ट्रोक कंप्लीट खूप कमी पर्सेंटेज असतं. त्याचमुळे मात्र कॉपी बुक स्टाईल तुम्ही फटके खेळले, तुम्ही स्ट्रोक सिलेक्शन करता गॅप शोधला तर मात्र तुम्हाला जास्तीत जास्त धावा मिळू शकतील ॲज कम्पेअर टू शफल तुम्ही जेव्हा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळता तेव्हा. आणि दुसरी एक गोष्ट आहे ज्यावेळेला अशा पद्धतीने आपण क्रिकेट खेळतो ना त्यावेळेला आपण बाद होण्याची म्हणजे जी शक्यता आहे ना ती पण थोडीशी कमी. आणि ज्यावेळेला अशा पद्धतीने फटका खेळला जातो ना मनीष त्यावेळेला प्रॉपर आपला फ्रंट लेग पुढचा पाय चेंडूच्या रेषेत येतो, त्याच्यानंतर हेड स्टील डोकं आपलं शांत राहतं, सरळ राहतं. आणि जो मोठे पटके खेळताना बॉटम हँडचा वापर केला जातो हा थोडासा अप्पर हँडचा मनगटाच्या साह्याने थोडासा वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक चांगला क्रिकेट च्या सौंदर्य दाखवणारा फटका खेळलाय तो मात्र विवेकच्या या बॅटमधनं आलाय. आणि विवेक आतापर्यंत शांत होता पण ही कदाचित वादला पूर्वीची शांतता होती का सायलेन्स होता. ग्लेन वैती या टेनिस क्रिकेट मधलं एक अजून एक मोठं नाव आणि एक दर्जा या खेळाडूने म्हणजे जसं म्हणतात नाही की का पहचान से मिला काम तो थोड़ी देर तक याद रहता है लेकिन काम से मिली पहचान उम्र भर याद रहती है. या खेळाडूने काम केलं टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत ज्या पद्धतीने या खेळाडूने आपलं नाव केलेलं आहे, आपलं काम केलेलं आहे, जास्त काही बोलण्याची गरजही लागत नाही. ग्लेन वैती नामी काफी आहे. या पद्धतीने हा खेळाडू आज या
क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जातोय शुभम. नाव शुभम आहे तर शुभम या संघासाठी ठरेल का, कारण 2 षटकाचा खेळ संपलाय. 29 धावा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र गेला होता गली रिझन मध्ये, जोपर्यंत पॉइंटचा क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला येईल. 1 धाव. धावसंख्या 30-30. 57 धावांचा आव्हान आहे. इथून 27 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 23. या 3 षटकारांनी सामना थोडासा आपण बघतोय बदललाय. राजेशचे 2 षटकार, त्याच्यानंतर मोक्याच्या क्षणी विवेकने हा दाखवलेला क्रिकेटचं सौंदर्य दाखवलेला एक सुरेख अप्रतिम असा इनसाइड आउटचा षटकार. थोडा पुन्हा एकदा वेळ घेतला जातोय. पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, आयोजक आपल्याला पुन्हा वारंवार विनंती करतात, वेळ थोडासा आपल्याजवळ कमी आहे, वाचवण्याचा प्रयत्न करा. आता कालचा दिवस जसा आपण षटकाची संख्या कमी करावी लागली, आजही ती करावी लागू नये याकरता दक्षता घ्या. शुभम रिव्हर्सिव्ह. बघा सुरुवात अशीच केली होती. विवेक यांनी आपल्या खेळीची सुरुवात अशाच पद्धतीने केली होती, रिव्हर्सिव्हच्या फटक्याने. हाही वेळेला बघतोय आपण रिव्हर्सिव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूला थोडंसं अतिरिक्त उसळी होती. शुभम फार जबाबदारी आहे, फार जबाबदारी, कारण दुसऱ्या षटकामध्ये ज्यावेळेला 21 धावा गेल्यात ना, त्यावेळेला तिसऱ्या षटकामध्ये दुहेरी कसरत आहे. धावा रोखण्याचं, गडी बाद करण्याचं, समोर विवेक सारखा फॉर्म मध्ये असलेल्या फलंदाजाला रोखण्याचं एक मोठं आव्हान समोर. सुरेख गोलंदाजी. बघा 2 चेंडू, एक यॉर्कर असतो, एक थोडासा लोअर फुलटॉस. चेंडूच्या वेगात बदल करतोय, एक चांगला लोअर रन फुलटॉसचा हा चेंडू हाताळतोय. धावसंख्या 30 वरती. 3 ते 4 धावांचं षटक, 1 ते 2 गडी. पुन्हा एकदा हा संघ तलवार बॉईज मीरा रोडचा संघ, जसं मनीष पाटील याने उल्लेख केला, यांच्याकडे ऑप्शन भरपूर आहेत, पर्याय आहेत, आणि पर्यायांचा वापर कसा करतोय ते बघणं फार गरजेचं आहे. टेमकर पाडा संघ, टेमघर पाडा संघ, आपल्याला विनंती, आपण टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी या, कॅप्टन्स किंवा खेळाडू, आणि कर्णधार आपण या, नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी सुद्धा आपण या. शुभम पुन्हा एकदा रचना वारंवार बनलेली जाते. ऑफसाईडच्या दिशेने आपण बघतोय, शॉर्ट बॅन आहे, गली रिजन मध्ये एक पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, ऑफ साइडला एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, ऑन साइडला एक मिड विकेट, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. क्रॉस बॅटेड फटका. शुभम पहिल्या 4 चेंडू मध्ये पुन्हा एकदा काय आवाज दिलाय का, आपल्या संघाला कुठेतरी थोडेसे खांदे झुकलेले, बॉडी लँग्वेज थोडीशी डाऊन होत होती, त्यावेळेला शुभमने येऊन ती बॉडी लँग्वेज बदललेली का, आपल्या संघाचे झुकलेले खांदे पुन्हा एकदा वर आणलेत का, आपल्या संघाचा जात असलेला मोराल जो डाऊन होत होता त्याला पुन्हा एकदा रोखण्याचं काम शुभमने या षटकामध्ये केले का. कारण ही लढाईच आत्मविश्वासाची असते, पेशन्सची असते. आत्मविश्वास किती वाढलाय, पेशन्स किती दाखवतोय, संयम किती दाखवतोय, आणि कॉन्फिडन्स काय लेवलला पोहोचलाय हे प्रतिबिंबित होत असते त्या परफॉर्मन्स मध्ये. इथे शुभम या षटकातील 2 चेंडू झेल होतोय का नाही, चेंडू जातोय, जोपर्यंत डीप कव्हर वरनं क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावा. पहिल्यांदा त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला, जो इनसाइड आउटच्या कव्हरच्या डोक्यावरनं केला होता, पण चेंडूचा वेग थोडासा कमी होता. शेवटच्या क्षणी बॅट थोडीशी मॅन केली, सॉफ्ट हँडेड खेळलं, आणि या चेंडूला 2 धावांसाठी खेळतोय. इथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 ने 32 वरती. हे षटक सुरेख आहे. इथून हे षटक कसे संपवेल, 3 धावा फक्त खर्च केल्यात, इथून एक चांगला चेंडू हे षटक पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील शुभमचा. तर दुसऱ्या बाजूला विवेक काय पवित्र स्वीकारतोय, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा चुकलाय क्षेत्ररक्षण. कालही बघितलं आपण, कळीचा मुद्दा आहे या मैदानावरती, क्षेत्ररक्षण कळीचा मुद्दा आहे. 2-4 धावांचा फरक फार मोठा आहे. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. मी मनीष पटेल आपल्या जवळ येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 34. इथूनही धावा करायच्या आहेत त्या 23, आणि चेंडूची अजूनही जे शिल्लक आहेत ते आहेत 18. चला टॉससाठी यायचंय. नरेश स्पोर्ट्स कासरवली टीम कॅप्टन टॉससाठी या. लगेच आपण टॉस क्लिअर करणार आहोत.
या ठिकाणी टेमघरपाडा जय दुर्गा बी टेमघरपाडा संघ या ठिकाणी तयार आहे. आपण लगेच टॉस क्लिअर करणार आहोत. तर आपण यायचंय नरेश स्पोर्ट्स कासरडोली आणि टेमघरपाडा हे दोन संघ आता पुढच्या सामन्यात तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तर भावेश पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. म्हणजे आमचं जे मंडप डेकोरेटिंगचा खर्च जो आहे तो थोडासा कमी होईल आणि तुमच्या माध्यमातून हे सहकार्य आम्हाला मिळेल. जोक सपाट पण खूप चांगली मेहनत. खरं तर जे प्रेक्षक आम्हाला पाहतायत ऐकतायत या मुलाने मात्र एकट्याने जवळपास 7-8 दिवसांपासून या मैदानामध्ये राहून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हा भव्य दिवस शमियाना तुम्हाला पाहायला मिळतो आणि चांगल्या पद्धतीचं स्टेज खंडोबा डेकोरेटरच्या वतीने आम्हाला प्राप्त झालं. त्याबद्दल आम्ही भावेश पाटील आणि त्यांच्या वडिलांचा आभार व्यक्त करतोय. आता 6 षटका सामना असेल. 2 षटकावर एक मॅन्डेटरी आणि एक बॅटिंग साईड कंपल्सरी चेस. एका बाजूला हेड आहे एका बाजूला टेल आहे. तुम्हाला फक्त हेड किंवा टेल कॉल करायचं आहे. तर टेमघरपाडा संघ कॉल करेल. हेड कॉल केलाय. नाणं परत होईल टॉस. नाणं आउट ऑफ बॉक्स गेलंय त्यामुळे आपण परत टॉस क्लिअर करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स देखील डेडिकेटेड आहेत की नक्की काय होतं ते पाहण्यासाठी ते उत्सुक होते. पण टेल आणि नाणेफेक जिंकले नरेश स्पोर्ट्स कासारडोली. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? फिल्डिंग. कासारडोली परिसर म्हणजेच काय स्पर्धांचं माहेरघर. मोठमोठ्या स्पर्धा कासारडोली गावामध्ये होत असतात आणि या ठिकाणी मध्ये तुम्ही आलात आणि या मैदानात आल्यावर नक्की तुम्हाला काय जाणवतं? आयोजन खूप चांगला केलाय. कालपासून लाईव्ह मॅच बघतो आम्ही. नाही काल कासारडोलीला संघ नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत होता आणि आज क्षेत्ररक्षण तुम्ही निवडलेलं आहे. तर आज तुमच्या टीम मध्ये कुठले तारे सुपरस्टार्स आम्हाला पाहायला मिळतील? चेतन आहे, संदीप आहे, अनिकेत, आदित्य, राज. फक्त मोनिश नाही आज. ओ येस मला तेच मोनिशला मी पाहिलं ना. मोनिशला तुझी अनुपस्थिती जाणवली. त्या बाईकवर नजर आहे का? ती बाईक घरी जाऊन जायची आहे की फर्स्ट प्राइज घरी घेऊन जायचे? फर्स्ट प्राइज. व्हेरी गुड. सांघिक भावना या ठिकाणी पाहायला मिळते. टीमचा कॅप्टन देखील आहे. तुम्हाला थांबायचं आहे नाही तर पेनल्टी मिळेल. तर फलंदाजी करायची आहे. मनासारखा निर्णय मनाविरुद्ध. नाही फिल्डिंग पाहिजे आम्हाला. तुमच्या टीम बॅलन्स आहे की कुणाची अनुपस्थिती तुम्हाला जाणवते की प्रत्येक जो अपेक्षित होता सर्व या ठिकाणी आलेले आहेत? आलेले आहेत. मैदानात येऊन कसं वाटलं? भिवंडीसारखं जाणवलं की भिवंडीच्या बाहेर आल्यासारखं जाणवलं? खूप छान वाटलं. धन्यवाद. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेले नरेश स्पोर्ट्स कासारडोली संघाने क्षेत्ररक्षण निवडून फलंदाजीसाठी मदत केली आहे ते म्हणजेच टेमघरपाडा संघात. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊन जाऊया कमिटी बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत तुकारामजी मागेला. बॅक टू क्रिकेट बॅक टू कमिटी बॉक्स. थँक्यू. धन्यवाद मनीषजी. आणि ज्यावेळेला मनीष हे नाणं उडवलं तर आपण सांगितलं आउट ऑफ द भाग गेले. फक्त नाणं कोणाचं खणखणीत आहे या दोन संघामध्ये हे बघणं गरजेचं आहे. कारण नाणं खणखणीत असणं फार गरजेचं आहे. तर दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा. चालू असलेला सामना 3 षटकाचा खेळ जिथे पूर्ण झाला आणि 3 षटकामध्ये धावसंख्या 34. इथून 23 धावांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शुभमने या सामन्यामध्ये वापसी का बिगुल बजाय आणि पंचांनी इशारा केलाय बॅटिंग पॉवर प्ले. गोल गोल हात जे फिरवले जातात याचा अर्थ आहे इथे बॅटिंग पॉवर प्ले चा इथे वापर केला जातोय. कारण महत्वाचा षटक आहे. इथून दोन्ही जोडी जे मैदानावरती आहेत विवेक ग्लेन वैती ही महत्वाची जोडी आहे. नंबर 2 नंबर 3 चे खेळाडू ज्या वेळेला मैदानावरती असतात ना त्यावेळेला बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय संघासाठी फार महत्वाचा होता. म्हणून जसं कालही ज्या वेळेला म्हटलं होतं की सगळेच निर्णय आपले नसतात. काही निर्णय वेळेचे असतात. वेळेवर घ्यायचे असतात. वेळेवर ठरवायचं असतं आणि वेळेवर त्याचं योग्य वेळेला दर्शन करायचं असतं. तर ते वेळेवरती घेतलेला निर्णय किती योग्य किती अयोग्य तो तर नंतरचा भाग आहे. पण तो वेळेवरती निर्णय घेणं फार गरजेचं आहे. 18-23 स्ट्राईक एंडला ग्लेन वैती. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले आहे तर पॉवर दाखवावीच लागणार. पण पॉवर कुठे? पाठीमागे सुद्धा पॉवर हाऊस आहेत. मैदानामध्ये वेगवेगळे पॉवर हाऊस आहेत. पाठीमागे एक पॉवर हाऊस आहेत. पण पहिला चेंडू ब्लँक्स टू गोलंदाज जातोय लकी. नाम लकी आहे संघासाठी. लकी सुदैवी नशीबवान ठरेल का? पुन्हा एकदा लक आपल्या सोबत घेऊन येईल का? लक पुन्हा एकदा फेवर करेल का आपल्या संघाला? कारण समोर टेनिस क्रिकेट मधला एक असा खेळाडू समोर आहे ज्याने या स्टेजवरती या पटलावरती या टेनिसच्या या पटलावरती आपल्याला स्वतःला वारंवार सिद्ध केले. असा खेळाडू ग्लेन वैती स्ट्राईक एंडला. इनसाइड एज यष्टीरक्षक पायाला लागून चेंडू जातोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव. गेल्या जवळपास एका 6 ते 7 चेंडूचा जर खेळ बघितला मोठे फटके नाही आले. धावा आल्यात 6 ते 7 धावा आल्यात. मोठे फटक्यांवरती थोडासा कंट्रोल ठेवलाय.
मोठे पटके खेळताना तितकीच संधी देत नाहीये. त्याला कारण आहे तिसरं षटक जे शुभमने हाताळलं खोलवर टप्प्याचं. त्याला कारण आहे शुभमने लाईन अँड लेंथ मेंटेन ठेवली. या टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाजाला काय करावं लागतंय? लाईन अँड लेंथ. या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न इथे चकतोय. शॉर्ट पॉइंट लेगचा क्षेत्ररक्षक चकलाय. चेंडू घेत जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत 2 धावा. 2 धावा. चेंडू असा आहे गिरकी घेतला तर फलंदाज चकतोय. मैदानाच्या आउटफील्डला गिरकी घेतला तर क्षेत्ररक्षक चकतोय. हा चेंडूचा खेळ तसा आहे. हा टेनिसच्या क्रिकेटच्या खेळाचा येईल हा चेंडू. म्हणजे जसं म्हणतात ना चेंडू जसा फिरतो, चेंडू जसा वळतो, चेंडू जसा आपला रंग दाखवतो, तसा हा क्रिकेटचा सामना सुद्धा वळतो, फिरतो, आपला रंग दाखवतोय. लकी पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला विवेक डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. आता मात्र दबाव वाढलाय. प्रेशर वाढलाय. दडपण आले. कारण आहे दोन्ही खेळाडू त्याकरता चर्चा करतात. दोन्ही संघ ज्या पद्धतीने हा प्रयत्न करतात असा मनीष पाटील यांनी उल्लेख केला होता. या तलवार बॉईज मीरा रोडकडे ऑप्शन आहेत, पर्याय आहेत गोलंदाजा आणि तो वापरला जातोय. पहिलं रवी, त्याच्यानंतर रोहित, त्याच्यानंतर शुभम आणि हे षटक हाताळतायत लकी. मोठा फटका पायावरती चेंडू. आज चेंडू कुठे सोडणार? चेंडूला धरतो लॉंगॉनच्या डोक्यावरनं. हा षटकार. 6 धावा. ही 4 चेंडूवरती लकी आपण मेहनत केली होती ना. या 5 चेंडूवरती 5वा चेंडू ज्या पद्धतीने आपण एक स्लॉट मध्ये हाताळलाय ना, सरळ म्हणजे ओव्हर पिच पद्धतीने चेंडू ज्या वेळेला हाताळला जातो स्लॉट मध्ये 3 प्रकारे चेंडू आपण हाताळ, एक शॉर्ट पिच, एक गुड लेंथ आणि एक स्लॉट. तर हा स्लॉट मध्ये चेंडू होता, पुढ्यातील चेंडू होता. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 43, 14. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 धावांची इथे गरज. आणि जसं शुभमने केलं तर शुभमच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य काय होतं की त्यानं जो पहिल्या चेंडू नंतर 2 निर्धाव चेंडू हाताळले, जो दबाव निर्माण केला तो दबाव शेवटपर्यंत कायम ठेवला. ही गोष्ट शिकण्यासारखी होती शुभमकडनं. कारण आपण 4 चेंडू चांगले हाताळल्यातला की 5वा चेंडू थोडासा ओव्हर पिच. फुल टॉस चेंडू ऑन साइडला भिरकावून देतोय. पंचांचा इशारा चौकार की षटकार? चौकाराचा इशारा आलाय. शेवटच्या चेंडूवरती आलाय हा चौकार आणि चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले 47. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 धावांची गरज. बारा चेंडू मध्ये आपण 10 धावा. आणि बघा सुरुवात काय केली होती. सुरुवात स्टार्ट मिळवून दिला राजेशनं. एक चौकार बघितला जो इनसाइड एजचा. त्याच्यानंतर 2 एक सुदैवी षटकार हाताला लागून गेला षटकार आणि एक बिग हिट षटकार. 18 धावा. त्याच्यानंतर ग्लेन आले. ग्लेन शांत आहेत, जाणतात शेवटच्या स्लॉगवर पर्यंत राहणं का महत्वाचं आहे आपल्यासाठी ते जाणतात. पण विवेकला बघा त्याच्या बॅटमधून आले 2 षटकार, एक चौकार आलाय आणि आता विवेक मात्र फलंदाजी करतोय. 15 चेंडूचा खेळ ज्याने केला आहे आणि 26 या धावसंख्येवरती खेळतोय. हे महत्वाचं आहे की सुरुवातीला आपण बघितलं रिव्हर्स स्वीपने सुरुवात केली, त्यामध्ये यशस्वी ठरले नाहीये. त्याच्यानंतर स्वतःला सावरलं, स्वतःला समजावलं की आपला काय खेळ आहे, या परिस्थितीला काय पद्धतीने हा खेळ खेळायचा आहे. पण दुसऱ्या बाजूला लकी 4 चेंडूवरती ज्या पद्धतीने आपण कंट्रोल ठेवला होता, 4 चेंडूवरती ज्या पद्धतीने आपण दबाव निर्माण केला होता, शेवटच्या 2 चेंडूवरती तो दबाव गेला 6-4. कारण 4 चेंडूवरती बनल्या होत्या 3 आणि शेवटच्या 2 चेंडूवरती बनल्या 10 धावा. गोलंदाजी मार्कवरती शुभम. दुसरा पर्यायच नव्हता. मनीष पाटील यांनी उल्लेख केला भरपूर पर्याय होते, पण सध्याच्या घडीला या क्षणाला 12 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना दुसरा ऑप्शन नव्हता, दुसरा पर्याय नव्हता. एकमेव पर्याय होता तो शुभमच्या दिशेनं जाणं. तर शुभमच आता सामन्यामध्ये काही करामत करू शकतो. शुभमच या सामन्यामध्ये परत आणू शकतो. मशीद धन्यवाद. मी जगदीश नाईक यांना विनंती करतो आपण व्यासपीठे व्हायचे. वंडर बॉय ऑफ भिवंडी आणि 111 भादवा टेमघर मतदार संघाचे ते कॅप्टन आहेत. चला या जगदीश नाईक आपण व्यासपीठावर यायचे प्लीज. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा क्षेत्राची रचना आपण बघतो बदलली जात असताना. म्हणून मी ज्यावेळेला क्षेत्ररक्षण करताना संघ ज्यावेळेला उतरला होता तलवार बॉईज, त्यावेळेला म्हटलं होतं की 111 टेंबरपाडा
12-10चा सामना पहिल्या चेंडूला आपला क्लास आपला दर्जा इथे पुन्हा एकदा दाखवून देतोय. या षटकाराने 50च्या पार धावसंख्या गेले, धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र आपण बघतोय. 53 चेक. संदीप भोईर कासारवडील आपण देखील यायचं व्यासपीठावर प्लीज या, प्लीज 5 मिनिटासाठी या, आपण या. आपलं देखील मोठं स्थान आहे क्रिकेट विश्वामध्ये, तुमची देखील एक मोठी भव्य दिवस स्पर्धा आणि तुम्ही देखील उत्कृष्ट गोलंदाज आहात. प्रत्येक संघामध्ये असे अनुभवी खेळाडू आहेत ना तुकाराम सर, त्यामुळे तो संघ खूप चांगल्या पद्धतीने मानला जातोय. नक्कीच, कारण जसं नेहमी म्हणतात ना, लीडिंग फ्रॉम द फ्रंट, म्हणजे लीडरशिप का मतलब किसके ऊपर धाक दोष जमाना नहीं है, लोगों को सही राह दिखाना. नेतृत्व तेच असतं. नेतृत्व आपल्या सर्वांना एकत्र घेऊन पुढे मार्गक्रमण करणं. त्याच्यामुळे जे नेतृत्व सरस ठरतं ना, तो संघ सुद्धा सरस ठरतो. कारण सर्वांना आपल्या संघाला, आपल्या जोडीदारांना सोबत घेऊन जाण्याचा ज्या प्रयत्न करतात ते नक्कीच यशस्वी ठरतात. धावसंख्या 53 4 धावांची आवश्यकता विजयासाठी बंदर पकाडी 11च्या संघाला. शुभम या चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून देतो. स्क्वेअरलेगच्या डोक्यावरनं आलाय हा विजयी षटकार. ग्लेन वैती यांच्या बॅट मधून आलाय हा विजयी षटकार. 6 धावा. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन बंदर पकाडी संघ. तर तलवार बॉईज आपणही शेवटपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला, अपयशी ठरली आपली झुंज, पण या स्पर्धेमध्ये खेळ आपलं सुद्धा मनापासून आभार. आपण पुढच्या सामन्याच्या दिशेने जाणार आहोत, जिथे 2 संघ झुंजताना बघणार आहोत. 111 टेमघर पाडा आणि नरेश स्पोर्ट्स कासार वडवली ठाणे. ब्रेक, त्याच्यानंतर